गुड मॉर्निंग फ्रेंड्स. जसं मी या गावात आलो तसं एक ताई होती. ताई म्हणत होती का बापू चहा पिते का. तर मी कसं का नाही म्हणणार, कारण अपमान करायची आपली सवय नाही अजिबात. म्हणून मी चहा हातात घेतला आणि प्यायला लागलो. जसं मी चहा पित होतो तसंच एक एक कस्टमर येत होते. जसा चहा खतम झाला तसं एक कस्टमर आला आणि तिला पाहिजे नव्हती ब्लाऊज पीस. तेही माहिती आहे काय, म्हणजे त्या ज्या ब्लाऊज पीसवर डिझाईन राहते ते ब्लाऊज पीस. बस थोड्याच वेळानं आणखी 2 मुली आल्या. तेही मस्त कपडे पाहायला लागले. मला वाटते त्यांना एक शॉर्ट कुर्ती आणि ट्राउझर प्लाझो असं काहीतरी पाहिजे नव्हती. मी जे नवीन माल आणला होता ते मी त्यांना दाखवत होतो. अच्छा, हमको सिखा दिया है. आता थोड्याच वेळानं आणखी एक मुलगी आली. तिला पाहिजे नव्हती लॅगी, म्हणजे ते अँकलवाली राहते ती लायरामध्ये. मी तिला ते दाखवत होतो, पण तिला पण ते नाही आवडली. त्याच्यानंतर एक ह्या काकूवाल्या, यांना पेटीकोट पाहिजे नव्हता. त्या पण बघायला लागल्या. म्हणजे असे एक एक कस्टमर येत होते जात होते, पण घेत काहीच नव्हते. आता थोड्या वेळाने एक ताई आली. तिला म्हणजे कुर्ती पाहिजे नव्हती. ती मी तिला हे म्हणजे मी आत्ता नवीन माल आणला त्याच्यापैकी एक दाखवला. खूप मस्त अशी नायरा पॅटर्न होता. खालून घेरा राहते तो दाखवला, पण तो सुद्धा पसंत नाही आला. 7 ते 8 कस्टमर आले. खूप कपडे बघितले, हे बघितलं ते बघितलं, शॉर्ट कुर्त्या, नाईट पॅन्ट, ट्राउझर, नायरा पॅटर्न, पेटीकोट. पण आखरी कोणीच म्हणजे 7 ते 8 जणांपैकी कोणीच काहीच नाही घेतलं. यही नहीं, अभी और तिकडे तर सुनिए. काही बोईनी झाली नव्हती त्या म्हणजे मोहल्ल्यात. तर मी थोडंसं समोर आलो तर इथे एक ताई मिळाली. तिची छोटीशी एक मुलगी होती. ते टी शर्टसाठी खूप लढत. तिने पण खूप असा टी शर्ट वगैरे बघितल्या आणि त्याच्यानंतर तिला एक टी शर्ट आवडली अच्छा, आणि मुलीला पण आवडली आणि ती घेतली पण. म्हणजे असं करून समजा ना काय, ह्या गावात आपली बोईनी झाली. 150 रुपयाची एक टी शर्ट होती. मी तिला 150 सांगितलं आणि तिने 150 दिले. 10 रुपयेसुद्धा कमी नाही केले. याचं मला खूप बरं वाटलं. तर फ्रेंड्स, आता मी जातो दुसऱ्या गावी. ह्या गावाला आलो, मला असं वाटलं होतं का 2-3 हजार रुपये तरी आपले होईल, पण काहीच नाही झालं. फक्त 150 रुपये झाले. तरी गावात नाही समाधान आहे. भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.